तर कोणते हेल्थ इन्शुरन्स, कोणते टर्म इन्शुरन्स घ्यायला पाहिजे लग्न झाल्या आणि ते का घ्यायला पाहिजे सर? स्वतःच्या डोक्याने कुठलेही प्रॉडक्ट घ्यायला जाऊ नका. सो जसं आपण आजारी पडलो, आपल्याला हेल्थ इश्यू आला, तर तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि मग त्याच्याशी चर्चा करता. किंवा आता नवीन लग्न झाले आणि यू हॅव डिसाइडेड टू हॅव अ किड आणि मग वाईफ इज प्रेग्नंट, तर तुम्ही घरात बसून यू डोंट डील विथ द प्रेग्नन्सी, यू गो टू अ प्रॉपर गायनेकोलॉजिस्ट. त्यांच्याशी तुम्ही चर्चा करता, काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टी खायला पाहिजे, कुठल्या, हे सगळं मग ते गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला सांगतो. आणि देन त्याच्या गायडन्सनी तुम्ही पुढचा तो काळ सगळा, जोपर्यंत ते बाळ होत नाही तोपर्यंत तुम्ही सगळं डील करता इन अ प्रोफेशनल वे. सेम वे फायनान्शियल पार्ट सुद्धा असाच आहे. आणि ही जी काही प्रॉडक्ट्स आपण बोललो, हेल्थ इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल, हे स्वतःच्या डोक्याने घेण्यापेक्षा एका फायनान्शियल डॉक्टरकडे तुम्ही जा, एका फायनान्शियल एक्सपर्टकडे तुम्ही जा, त्याच्याशी चर्चा करा की कुठल्या गोष्टी घेणं आवश्यक आहे, कुठल्या गोष्टींचा काय इम्पॅक्ट होणार आहे, किती मॅग्निट्यूड, किती मोठा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, किती छोटा इन्शुरन्स घ्यायला पाहिजे, याच्या मागचे सगळे कॅल्क्युलेशन केले पाहिजे. अनफॉर्च्युनेटली लोक हे करत नाही. कारण प्रत्येक माणसाला हा एक गैरसमज आहे, खूप मोठा गैरसमज, की मला जर पैसे कमवता आले तर मला पैसे मॅनेज देखील करता येईल. अनफॉर्च्युनेटली पैसे कमवायला वेगळे स्किल्स लागतात आणि पैसे मॅनेज करायला वेगळे स्किल्स लागतात. जसं पैसे कमवायचे स्किल्स तुम्ही 15-16 वर्ष शाळा कॉलेज करून शिकले आहात, तसंच पैसे मॅनेज करायचे स्किल्स देखील तुम्हाला शिकावे लागतील. स्वतःहून उपजत हे येणार नाही. आणि कुठेतरी ॲडव्हर्टाईज बघून, कुठल्या तरी ॲपवर जाऊन हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला असता तर आज सगळेच लोक जगामध्ये श्रीमंत असतात. अनफॉर्च्युनेट दॅट इज नॉट द रियालिटी. त्यामुळे गो टू अ एक्सपर्ट. आणि जसं तुम्ही तुमच्या हेल्थला, इफ यू आर हॅव्हिंग अ हेल्थ इश्यू, त्याला जर सिरियसली डील करता, तसं वेल्थला पण डील करा.